आमचा जागर श्रोतेहो नमस्कार. साहित्य जागर निर्मित जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2023च्या काव्यज्योत या सदरामध्ये मी स्वप्नील वाघमारे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या सदराची सुरुवात आपण करणार आहोत कवी पार्थ वानखेडे यांच्या ती या कवितेने. कवी पार्थ वानखेडे सध्या नागपूर येथे राहत असून ते महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. पार्थ जी कविता आज सादर करणार आहेत त्या कवितेतली ती आज त्यांच्यावर रुसलेली आहे. तिचा रुसवा दूर करण्याकरिता ते काय काय प्रयत्न करतात आणि त्यांच्या कवितेतली ती नेमकी कोण आहे ऐकूया त्यांच्याच आवाजात. कवितेचं नाव ती. कुणास ठाऊक का ती हल्लीसारखी रोज भेटत नाही. मेघ गरजले, गवताच्या पात्यावर दवबिंदू सजले, तरीही ती काही हृदयाच्या तारा हलकेच छेडत नाही. कुणास ठाऊक का रात्री बेरात्री स्वप्नात येऊन ती हल्ली छळत नाही. आकाशी चंद्र डोकावतो, नशिला मंद गार गार वारा वाहतो, तरीही ती रोज सारखी अलगद स्पर्शून पडत नाही. कुणास ठाऊक का तिच्या आठवणीत मन पूर्वीसारखे रमत नाही. आकाशी बरसणारा तो पाऊस नवासा, अलगद प्रवाहणारा तो वारा हवासा, तरीही तिला आठवणे काही जमत नाही. कुणास ठाऊक का ती माझ्यावर रुसली आहे. तिच्या आठवणीत मन सैर भैर उडत नाही. व्याकुळ तन, बेचैन मन, तरीही ती, होय तीच, अहो कविता हल्ली पहिलेसारखी सुचत नाही. श्रोते हो, साहित्य हे समाजातली दुःख वेदना व्यक्त करणारं एक प्रभावी माध्यम आहे. आता जी कविता आपण ऐकणार आहोत त्या कवितेतील स्त्री ही एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्याला बळी पडलेली एक अभागिनी आहे. या हल्ल्यानंतर तिला कशा प्रकारच्या जीवनाला सामोरं जावं लागलं त्याची करुण व्यथा ती ह्या कवितेमध्ये मांडते. ऐकूया कवयित्री अश्विनी चंदन शिवे यांची रहस्य ही कविता. अश्विनी चंदन शिवे ह्या पुणे येथे राहत असून त्या एक गृहिणी आहेत. तसेच त्या नवोदित लेखिका म्हणून उदयाला येत आहेत. ऐकूया रहस्य ही अश्विनी चंदन शिवे यांची कविता. रहस्य. किर्र अंधारात रुंजून पैंजणांची, किर्र अंधारात रुंजून पैंजणांची, ऐकताच मती सुन्न होते भल्या भल्यांची. इथल्या पडक्या वाड्यात म्हणे अहो एक हडळ राहते. इथल्या पडक्या वाड्यात म्हणे अहो एक हडळ राहते. दृष्टीस पडता तिच्या कुणी क्षणात त्याचा जीव घेते. तिला पाहताच कित्येकांना हिवाळ्यातही फुटतो घाम. तिला पाहताच कित्येकांना हिवाळ्यातही फुटतो घाम. तिचे हसणे, रडणे, ओरडणे सार सार बेलगाम. वाटतं म्हणतात तिला कोणीतरी जवळ यावं. वाटतं म्हणतात तिला की कोणीतरी जवळ यावं. आपुलकीने, मायेने दुःख मनीचे जाणून घ्यावं. पण नव्हती कुणाच्यात हिंमत आणि नाही कुणाची विषाद. नव्हती कुणाची हिंमत आणि नाही कुणाची विषाद. तिचा नायनाट करणे मात्र ठरत होतं अशात. तिच्यासाठी कोणी भला तांत्रिक येणार होता. तिच्यासाठी कोणी भला तांत्रिक येणार होता. तिच्यापासून गावाला तो मुक्ती देणार होता. वाजत गाजत झाला त्याच्या आगमनाचा सोहळा. वाजत गाजत झाला त्याच्या आगमनाचा सोहळा. अति साहसाने तो तिच्या समोर. त्याला पाहताच ती झाली लाल बुंद सैर भैर. त्याला पाहताच ती झाली लाल बुंद सैर भैर. आंबाडा तर सुटलाच तिचा, सोबत सुटला सारा धीर. ओरडली ती हाच तो, फेकून ऍसिड जाळला माझा चेहरा. गुन्हा याने केला पण मी मुकले घरादारा. कुटुंबाने नाकारल्यावर लपत छपत इथे आले. कुटुंबाने नाकारल्यावर लपत छपत इथे आले. जळालेले भूत म्हणून या गावी प्रसिद्ध झाले. गावकऱ्यांनो अहो मी तर रसायनशास्त्राची विद्यार्थिनी. गावकऱ्यांनो अहो मी तर रसायनशास्त्राची विद्यार्थिनी. माझा घात केला याने व्हॅलेंटाईनच्या दिनी. आता ती भूत नव्हती, होती दुर्गा अन्मा काली. नेत्रांमध्ये तिच्या एक ज्वाला प्रगट झाली. त्याच्या खोट्या मुखवट्याला तिने सहज लावला सुरुंग.
त्याच्या खोट्या मुखवट्याला तिने सहज लावला सुरुंग. बंद पडका वाडा होता त्याच्यासाठी तुरुंग. श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. तुझा मुझा जागरणी